What a shot! Classical फटका, typical power play चा फटका. This is a branded foul from Manoj Gulvi. मनोज गुळवीचा खेळ संपलाय. बिग विकेट. चौकाराचं चोख प्रत्युत्तर या वेळेला दिलेलं आहे. आपण पाहतोय लगेचच पलटवार करत असताना गणेशने विकेट मिळवली. आज गणेशचा दिवस आहे. ज्या पद्धतीचा त्याचा खेळ राहिला, मागच्या दोन्ही मॅचेस मध्ये तो सामनावीर देखील राहिला आणि या मॅच मध्ये देखील चौकारानंतर एक मोठी सफलता मिळवून दिली आहे त्याने आपल्या संघासाठी. गणेश तयार. ओव्हर द विकेट. फ्लाइट देण्याचा प्रयत्न. बॉलर बॅक पास ड्राइव्ह. एक धाव इथे मिळाली आहे. धावसंख्या 5 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचले. पूर्ण संघाचं आव्हान या स्पर्धेतून संपलं. पण तेवढा प्रॉमिसिंग खेळ आज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाही आणि अलीमगढ संघाने मात्र पहिल्या विजयाची नोंद केली. प्रिव्हियस मॅचचा आपण जर विचार केला तर या वेळेला बॅकफुटला जाऊन स्टिअर केले. लेट कटचा फटका पाहायला मिळाला. एकच धाव इथे मिळेल. संदीप पाटील ऑफ द मार्क. संदीपने आपला अकाउंट ओपन केलेला आहे. धावसंख्या 6 या आकड्यावर. 40च्या वर जाण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि तोच इंटेन्शन, त्याच इंटेन्शनने करत बॅटर्स आता मैदानावर चांगला खेळ करतायत. गणेशचा हा बॉल आपण पाहतोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा धाव इथे मिळेल. धावसंख्या पुढे सरकत असताना 7 या आकड्यावर. या वेळेला बॉल समोरच्या दिशेने ओव्हर द बॉल रेड. सिंगल तिथे मिळेल. धावफलक आता हळूहळू पुढे सरकत असताना धावफलकावरती 8 या आकड्यावर. पहिल्या बॉलवर चौकार आला होता आणि त्यानंतर कंट्रोल पाहायला मिळाला या मॅच मध्ये, या ओव्हर मध्ये विशेषतः गणेश कडनं. गणेशचा हा बॉल क्लीन बोल्ड. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का लागेल जयदुर्गा टीम घर पाडाला. दुसरा खेळाडू बाद. नेक्स्ट मॅच वीर तानाजी दापोडे विरुद्ध जरीमरी अलीमगढ या दोन संघादरम्यान आहे. दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी तयार राहावं. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण टॉस करणार आहोत. सेकंड ओव्हरला सुरुवात गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज
सज्जनचा वापर केला जाईल. न्यू एकविरा पिंपलनेर संघाकडनं पहिलं षटक आपण बघितलं. 8 रन्स खर्च केल्या गणेशनं आणि 2 सफलता त्याला मिळाल्या. सज्जनचा हा बॉल थोडासा खाली राहतोय पडल्यानंतर. राम बॅटेज सामना करतोय आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय बंटा मैदानामध्ये एंटर झालाय. मला वाटतं बंटा या अगोदरच्या सामन्यामध्ये संघामध्ये नव्हता, मात्र आता त्याच्या येण्यानं बॅटिंग आणखी थोडी स्ट्रॉंग झालेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र तो खेळतो काढणार का. पुढे येऊन स्टेप आउट होत असताना 1 धाव तरी ते पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. 2 धावा सहजगत्या ते पूर्ण केल्या जातात. धावफलक 2 ने पुढे सरकत असताना 10 या आकड्यावर. इथून मी पडेल 100% 40च्या वर जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. ह्याचं कारण सज्जननं जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज त्याला दिलं जाईल. श्रीधर शिवदास पाटील यांच्याकडून ते पारितोषिक दिलं जाणार आहे. सज्जनला सुवर्ण संधी. शिवा बेअर शॉपचे मालक शिवदास पाटील यांच्याकडून ते पारितोषिक दिलं जाणार आहे. विकेटची हॅट्रिक जर पूर्ण केली तर तब्बल 1000 रुपये दिले जातील. यावेळेला पुढे येत असताना लॉफ्ट केल्या. वाईडिश लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर उपस्थित आहेत त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज धाव बाद. रन आउटच्या स्वरूपामध्ये होतोय खेळाडू बाद. हा तिसरा धक्का जयदुर्गा टेमघर पाडाला. दिलं जाईल. क्या बात आहे. सुवर्ण संधी आहे. नवीन बॅटर जग्गू मैदानामध्ये एंटर होतोय. सामना करेल बंटा. जग्गू आणि बंटाला आता इथून जबाबदारीने खेळ करावा लागेल. डावाला स्थिरता द्यावी लागेल कारण संघ फार अडचणीमध्ये चाललाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 11 धावा. गोलंदाज सज्जन तयार. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय ओव्हर पिच वर घेऊन ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. थ्रू द लाईन हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. मिळेल 1 धाव. दोन चेंडू आता शेवटचे शिल्लक आहेत सज्जनच्या आणि 1 विकेट त्याला घ्यावी लागेल. आणि खरं तर 500 रुपयांचं कॅश प्राइज त्याला मिळणार आहे. हा चेंडू पडल्यानंतर खाली राहणार आणि याचबरोबर डॉट बॉल आणि ते आपण पाहतोय सर. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर एक डबल आली. तिसऱ्या बॉलवर रन आउट. चौथा बॉल सिंगल. 5वा बॉल डॉट. षटक संपलेलं आहे. आपण पाहतोय सलग 2 डॉट खेळला होता बॅटर. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 12 धावा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. पुढचा सामना आपण पाहणार आहोत जरीमरे आलिमगरच्या विरोधात वीर तानाजी दापोडे या 2 संघादरम्यान. दोन्हीही कर्णधार आपण टॉस करण्यासाठी लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सुनील गोलंदाजी करण्यासाठी आला आणि 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. टार्गेट हिटचाही प्रयत्न केला
मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या पुढे सरकत असताना धावफलकावरती 14 वर धावफलक जाऊन पोहोचलं. इथून आता पार्टनरशिपचा प्रयत्न या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळाला आणि तो प्रयत्न करावाच लागेल. फायटिंग टोटल सेट करण्यासाठी सुनीलसाठी एक बक्षीस आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. स्विंग केला ऑन साइडला, मोठा फटका, बॉल हवेमध्ये, मात्र चेतनच्या डोक्यावरनं बॉल फ्लाय होतोय. 6 धावांसाठी षटकार. ब्रँडेड सिक्सर फ्रॉम बंटा. What a shot, slog sweep, amazing timing. बॉल जातोय स्क्वेअर लेगच्या बाहेर. 6 धावा इथे प्राप्त झाल्या. धावसंख्या 6 ने पुढे सरकत असताना 20च्या आकड्यावर तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि सुनील साठी बक्षीस भरपूर लागतात. प्रत्येक विकेटला 500 रुपये आहेत. मात्र एकही विकेट, क्या बात है. शिवदास पाटील, शिवा बिअर शॉपचे मालक. हो, हा चेंडू आपण पाहतोय लेगस्टम्पला मिस करणारा व्हाईट बॉल. हो, आणि येणाऱ्या आता बॉल मध्ये जर सुनीलला सिक्सर खाला नाही इथून तरी देखील 500 मिळतील. क्या बात आहे. हो, हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा खराब लाईन वर पाहायला मिळाला. बॅटर थोडासा नाराज आहे. बॅटरला ठाऊक आहे की या बॉलवर आणखी रन्स आपण बनवू शकलो असतो, कारण पूर्णपणे खाली क्षेत्र होतं. धावसंख्या पुढे सरकत असताना 22 वर. या वेळेला फुल टॉस बॉल स्विंग केलाय. चेतन आहे त्या ठिकाणी. हो, पुन्हा एकदा मिसफिल्डिंग. चेतन कडनं झाली आहे चूक. बॉल सीमा पार. 4 धावा चौकार. एक मिनिट आम्हाला करायचंय. 1 मिनिट मिस्टेक झाली. 29 धावा धावफलकावर. डॉट चेंडू जर इथून आला तर आज 500 आहेत. ओके, सुनील या वेळेला स्विंग केला, मोठा फटका, बॉल हवेमध्ये आहे. किरण कडनं पुन्हा मिस्टेक. आज चुका होता है. क्या कहना चाहोगे शिवा सर? बहुत मिस्टेक हो रही है आज सभी फील्डर्स की ओर से. इथे आपण पाहतोय 2 धावा मिळाल्या. जग्गूलाही जीवनदान मिळते. धावसंख्या पुढे सरकत असताना 31 वर. 3 षटकांचा खेळ अजूनही खरं तर संपलेला नाहीये, सुरूच आहे. सुनील साठी अजूनही सुवर्ण संधी. संधी करता करता आतापर्यंत भरपूर रन्स खर्च केल्या, जवळपास 18.
इथे पुन्हा एकदा मोठा फटका, हा जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करून 6 धावा षटकार. ग्लोरियस टायमिंग. तब्बल 25 धावा सुनीलने आपल्या षटकामध्ये खर्च केला. शिवा यांची संधी शोधता शोधता 25 धावा कधी खर्च केल्या लक्षात आलंच नाही. एकंदरीत 37 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचं षटक. चेतन आज पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती, त्यानंतर थोड्याशा चुका झाल्या दुसऱ्या मॅच मध्ये, मात्र पुन्हा कॅप्टनने त्याच्यावर विश्वास दाखवलाय. बंटा आणि जग्गू मध्ये चांगली भागीदारी. चेतन तयार, राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करण्यासाठी. धावसंख्या आता फार वेगाने पुढे सरकली आहे. राईट आर्म राऊंड विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस, स्विंग केला ऑन साइडला, फील्डर डाऊन दी बॉल. इथे मात्र चुकी होणार नाही. विकेटचं पतन, बंटाचा खेळ समाप्त. पहिल्याच बॉलवर चेतनला सफलता मिळाली आहे. हॅट्रिकला 1000 चेतनला देखील दिले जातील. नाही, बक्षिसांचा वर्षाव. शिवा बियर शॉप. पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली आहे. आपण पाहतोय चेतनला. नवीन बॅटर मैदानामध्ये योगेश एंटर झाला. चांगली भागीदारी होत होती, मात्र अखेर त्या भागीदारीला ब्रेक लावलाय. धावसंख्या 37 असताना हा मोठा धक्का. यावेळेला वेट अँड डिस्पॅच थांबून चेंडूला पाठवलं डीप मध्ये. कव्हर पॉइंटला आउटफील्ड थोडीशी स्लो आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक बॉलवर येणे अगोदरच चेंडू थांबला आणि त्या दरम्यान 2 धावा सहज पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी योगेश आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करत असताना समोर रेड कलरची कार आहे ती रिफ्लेक्ट होते आणि त्याच्यामुळे खेळाडूंना त्याचा त्रास होतोय. मी विनंती करतोय की आपण ती थोडीशी बाजूला पार करा, गेटच्या बरोबर बाजूला. यावेळेला मोठा फटका, व्हॉट अ शॉट. फ्लाइट देण्याचा प्रयत्न होता, भिरकावून दिल्या बॉलला मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पंचेचाळीस धावा धावफलकावरती. पुन्हा मोठा फटका, ये भी जाएगी मैदान के बाहर. चेतन गायकवाड क्रिकेट मधील चेंडू फेकतोय की ज्या पद्धतीने गोला फेक करण्यासाठी एखादा खेळाडू ज्या ऍक्शन दाखवतो तसा पाहायला मिळाला. बलून डिलिव्हरीज पाहायला मिळाला आणि 2 सिक्सर. धावसंख्या आपण पाहतो 51. 50च्या वर धावफलक जाऊन पोहोचले. चला तर वीर तानाजी दापोडे कॅप्टन, आपण टॉस करण्यासाठी यावं.
अलीमगड आपण देखील यायचं आहे. बॅकफुटला जाऊन पंच केला. गॅप शॉट सिलेक्शन. बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर. आणखी एक चौकार. कमालीची फलंदाजी. जरीमरी अलीमगडच्या विरोधात वीर तानाजी दापोडे असा सामना आपण या पुढच्या लढतीमध्ये पाहणार आहोत. आणि जरीमरी अलीमगड संघ इथे उपस्थित आहे. दापोडे संघ नायकाला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी या. 55 धावा. हाय स्कोरिंग हा सामना आपल्याला पाहायला मिळालाय. कमालीची बॅटिंग. योगेश चांगला फिनिशिंग. टच देत असताना पुन्हा फ्लाईट देण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटनं प्रहार केल्या बॉलवरती. एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरू केला जातोय. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण. ओव्हर थ्रो. आता भरपूर धावा मिळतील. वेगाने क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय चेंडूचा आणि बॉल जातोय ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. सर रन किती असतील या बॉलवर? वन शॉट आलेले आहे त्याच्यामुळे 6 रन्स असतील ना सर? ओके 6 धावा असतील. आणि याचबरोबर आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली 61 या आकड्यावर. 62 धावसंख्येचं लक्ष्य आता पार करावं लागेल न्यू एकविरा पिंपळनेरला. तर टॉस आपण करणार आहोत दापोडे आणि त्यांच्या विरोधात जरीमरी अलीमगड या 2 संघादरम्यान. तर दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले जातात. आणि थँक्यू. समीर ठाकरे. टॉस केलं जाईल. ॲडव्होकेट परेश पाटील आणि भावेश पाटील कर्णधार जरीमरी अलीमगड या संघाचे रेग्युलर फॉर्मॅट मधील हे कॅप्टन आहेत. भावेश पाटील देखील आमच्याशी जोडले जातील. कॉलिंग धनंजय घेणार आहेत. छाप असं म्हणणं आहे. छापच येते. मान्यवानी विनंती करते आपण व्यासपीठावर स्थानापन्न. आपला आम्ही खूप खूप आभार व्यक्त करते. धनंजय नाणेफेक जिंकलेली आहे. तर निर्णय सांगायचा आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोर एक बलाढ्य संघ आहे जरीमरी अलीमगड. संघाला किती धावांपर्यंत थांबवण्याचा तुम्ही प्रयत्न करणार? 40 पर्यंत. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. खगेश नाणेफेक गमावले. प्रथम बॅटिंग करायचे नो डाऊट. खगेश व्यतिरिक्त असे कोणते फलंदाज आहेत ज्यांच्याकडून भरपूर अपेक्षा असतील टीमला जास्त धावा पूर्ण करण्यासाठी? बरेचसे खेळाडू आहेत. ॲक्च्युली कसं आहे हा खेळ आहे तो 11 खेळाडूंचा आहे. याच्यात कोण कमी कोण जास्त असं नाही. एक खेळाडू जर कमी असला तरी मॅच हरू शकता तुम्ही. सगळे खेळाडू चांगले आहेत. प्रत्येकजण आपापला खेळ करणार आहे. म्हणजे टीमने सांघिक कामगिरी टीम ऑफ स्पिरिट दाखवावी असं तुला म्हणायचं आहे. आणि शेवटचा अंतिम प्रश्न हे जे आयोजन केलेलं आहे थोडक्यात त्या आयोजनाविषयी तू काय सांगशील? खूपच चांगलं आयोजन केलेलं आहे. कमी दिवसामध्ये चांगली तयारी करून एक सुसज्ज असं मैदान तयार केलेलं आहे. त्याबद्दल टीमचं अभिनंदन. खगेश तुझ्यातून टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस संपन्न झाला. नाणेफेक जिंकून वीर तानाजी दापोडे संघ कर्णधारांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे जरीमरी माता अलीमगड या संघाला. मी आपणच घेऊन येतो कॉमेंट्री बॉक्स स्टुडिओमध्ये. तिथे सज्ज आहेत. ओव्हर टू यू कॉम बॉक्स समीर ठाकरे. थँक्यू. थँक्यू सो मच. तर दरम्यान या ठिकाणी मी ॲडव्होकेट परेश पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. खजिनदार जयवंत पाटील आपण आपल्या शुभस्य ॲडव्होकेट परेश पाटील यांना सन्मानित करायचं आहे. ॲडव्होकेट परेश पाटील यांना आपण सन्मानित करत आहोत. खजिनदार जयवंत पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. थँक्यू सो मच. थँक्यू. तर सामन्याकडे वळणार आहोत. लक्ष खूप मोठं ठेवलेलं आहे. त्यानंतर आपण सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक अरुण सदाशिव पाटील यांना देखील सन्मानित करणार आहोत. मी
जयवंत पाटील खजिनदार जरीमरी क्रिकेट संघ आलिमगर यांना विनंती करते आपल्या शुभ स्थितीने सन्मानित करावं. धन्यवाद. जरीमरी क्रिकेट क्लब आलिमगरचे एक उत्कृष्ट कर्णधार अष्टपैलू खेळाडू आहेत भावेश पाटील यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. आतिश पाटील यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं. एक जबरदस्त कॅप्टन आहेत भावेश पाटील, आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. त्यांच्या नेतृत्वामध्ये जरीमरी आलिमगरा संघ चांगली कामगिरी करते रेग्युलर फॉर्मॅट मध्ये. बॅक टू द क्रिकेट नाव सामन्याकडे बोलूया. पहिला चेंडू आडव्या बॅटनं ऑन साइडला भिरकावून दिलेला आहे. 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट. हमें काले हैं तो क्या विशाल लक्ष आहे. डोंगर सर जर तुम्हाला करायचं असेल तर पोखरून चालणार नाही, तर तुम्हाला आता यशस्वीरित्या सर करावा लागेल. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. राम नाईक बॉलिंग मार्कवर या स्पर्धेमधील धावांचा उच्चांक प्रस्थापित केलेला 61 धावा जयदुर्गा टेमगरपाडा या संघाने. प्लेड ऑन. धक्का लागते इथे. पहिला गणेशचा खेळ संपुष्टात. हे पाहतो आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. बॅटची कडा घेऊन चेंडू एष्ट्यांवर जाऊन आदळला आणि त्रिफला बाद स्वरूपामध्ये गणेश बाद झालेला आहे. सलगच्या 2 सामन्यांमध्ये या खेळाडूने सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता, पण या सामन्यामध्ये पूर्णपणे तो फ्लॉप ठरलेला आहे. त्रिफला बाद स्वरूपामध्ये तो बाद झालेला आहे. तर अशा प्रकारे 4 धावसंख्येवर पहिला जबरदस्त मोठा आदरा बसलेला आहे. न्यू बॅटर फुलाजी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय. खूप चांगली कामगिरी आतापर्यंत आपल्याला बघायला मिळते जयदुर्गा टेमगरपाडा या संघाची. या स्पर्धेमध्ये एकविरा पिंपळनेर संघाने देखील अतुलनीय आणि प्रभावित खेळ केलेला आहे. तर राम नाईक पुन्हा एकदा सज्ज होईल षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी. पहिलं यश त्याने मिळून दिलेलं अर्ली ब्रेक थ्रू आपल्या संघाला त्याने मिळून दिली. ऑन साइडला टर्न केला. एक धाव पूर्ण करताना क्षेत्ररक्षक झेपावतोय. थोडस गचाल क्षेत्ररक्षण त्याचा फायदा घेतलेला आहे. 2 धावसंख्येच्या मदतीने फुलाजी ऑफ द मार्क आणि धावसंख्या आता मात्र पुढे सरकताना स्कोर कार्ड वर 6 धाबा. 6 ला 1 खेळाडू बाद. पहिलं पॉवर प्ले ते षटक. गोलंदाज पुन्हा एकदा राम नाईक सज्ज होते बॉलिंग मार्क वर. चेंडू मात्र पाहत्या हवेमध्ये तटवलेला आहे. चांगला फटका होता. एकदा पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फक्त 2च धाव मिळतील फुलाजीला. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना स्कोरबोर्ड वर 8 धाबा. खूप मोठे लक्ष आहे. 15.50 ची सरासरी गाठावी लागेल प्रति षटका मागे. पुन्हा एकदा खोदून काढलेलं आहे. अलॉंग दी कार्पेट चेंडू जाते वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेकडे. एक धाव पूर्ण केली. धोका निर्माण झालेला आहे. फलंदाज होते तिथे धावबाद. अजून एक धक्का. दुसरा फलंदाज बाद होते फुलाजीच्या रूपामध्ये आणि धावसंख्या स्थिर आहे. धावपलका 9. सिंगल डबल ने काही काम चालणार नाही. इथून आता आक्रमक क्रिकेट सादर करावा लागेल. पॉझिटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. षटकार चौकारांचा पाऊस पाडावा लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना वैजनाथ
पहिल्या 2 सामन्यामध्ये लाजवाब कामगिरी राहिली होती निवेकुरा पिंपळनेर या संघाची, पण या तिसऱ्या सामन्यामध्ये अक्षरशः धावा बहाल केल्या. तर जयदुर्गा टेमगरपाडा या संघाला असंच म्हणावं लागेल. खराब गोलंदाजी बघा मी चेंडूला मात्र लॉफ्ट केले. चेंडू इथे लॉंग ऑन सीमारेषेवर क्षेत्ररक्षक झेपवते. जबरदस्त फिल्डिंग, क्विक थ्रो केलेला आहे, पण तोपर्यंत आउट होता बॅटर किरण यांच्याकडे. 2 धावा पूर्ण केल्यात. अजून एक फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता आहे. बघूया दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आहेत. फलंदाज होईल धावबाद. फक्त एकच धाव मिळेल. दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज धावचीत बाद झालेला आहे. तर मात्र वैजनाथ बाद झालेला आहे. अकरा धावा धावफलकावर पाहतोय. तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज धावचीत बाद झाला होता. न्यू बॅटर किरण पाटील मैदानाच्या आतमध्ये होते. किरण गायकवाड आणि किरण पाटील ही जोड गेली. 11 धावा धावफलकावर. अजून 51 धावा बनवाव्या लागतील. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर शैलेश सज्ज होणार आहे. आता इथून दनादन फलंदाजी करावी लागेल. षटकार चौकारांची उधळण करावी लागेल. पर्याय तर उरलेला नाही निवेकुरा पिंपळनेर संघाकडे. 18 चेंडूंमध्ये 51 धावा बनवायच्या आहेत. विजय संपादन करायचा असेल तर स्ट्रॉंग पोझिशन मध्ये मजबूत स्थितीमध्ये बघायला मिळतोय. जयदुर्गा टेमगरपाडा असं म्हटलं तरी वावगड होणार नाही, पण केपी किरणवर आता नजरा असतील. गुडघे टेकले होते फटका खेळण्यासाठी. चेंडू आणि बॅटचं कुठल्या प्रकारचा मिलाप झाले नाही. चेंडू जाता डॉट. अतिशय चांगला चेंडू होता. अगदी फलंदाजाच्या बॉडी लँग्वेजला ओळखून चेंडू टाकला होता गोलंदाज शैलेश याने. धावसंख्या स्थिर. धावफलक 11. चेंडू फक्त हलक्यातने टॅप केलेला. 1 धाव पूर्ण करतोय. फक्त एकच धावेवर संतुष्ट किरण. धावसंख्या सिंगलने पुढे सरकताना धावफलक 12 धावा. एकेरी दुहेरी धावांनी काही साध्य होणार नाही. इंटेन्शन पर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. इथून आता षटकार आणि चौकारच खेचावे लागतील. पुन्हा एकदा शैलेश लेफ्ट आर्मवरती विकेटने मारा करण्यासाठी तयार. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. फाईन डिलिव्हरी. धावसंख्या कायम आहे धावफलकावर. पाहते 12. अचूकता आणि भेदकता बघायला मिळते गोलंदाजीमध्ये. शैलेश फ्लिकच्या अंदाजाने फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वेर चेंडू डाबी एसटीच्या बाहेर जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. सिंगलने धावसंख्या पुढे सरकताना स्कोअरबोर्ड वर 13 धावा. 3/13 अशी सद्यस्थिती आपण पाहतोय. खराब अवस्थेमध्ये पाहतोय. निवेकुरा पिंपळनेर या संघाला डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय डॉट. डोळे बंद करून चांगला स्वप्न पाहू शकता. मोठा फटका खेळू शकत नाही. चांगली गोलंदाजी. पुढे येऊन स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का लागतो निवेकुरा पिंपळनेर टीमला. किरण गायकवाडची खेळी संपुष्टात आलेली आहे. चौथा गडी बाद झालेला आहे. न्यू बॅटर निलेश मैदानाच्या आतमध्ये. समीर ठाकरे, आपण पहिल्या 2 सामन्यांचा निवेकुरा पिंपळनेर संघाचा विचार केला. खूप दर्जेदार क्रिकेट खेळाचं प्रदर्शन केलं होतं, पण या सामन्यामध्ये थोडस अडखळत खेळताना पाहतोय. याचं कारण म्हणजे त्यांची बॉडी लँग्वेजच सांगून देते निगेटिव्ह.
नकारात्मकता बॉडी लँग्वेज बघायला मिळते. निश्चितच चेंडू जातो डॉट. अशा प्रकारे षटकाचे होते समाप्ती. एक यशस्वी षटक संपन्न झालेलं आहे. तर अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर कायम येते 13. अजून 49 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. खूप अवघड आणि खडतर लक्ष्य आहे. षटकार चौकारांची उधळण करावी लागेल. पाऊस पाडावा लागेल इथून विजय मिळवायचा असेल तर. ड्रायव्हिंग सीटवर जयदुर्गा टेमकरपाडा या सामन्यामध्ये बघायला मिळतोय. कमालीचा खेळ त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत तरी झालेला आहे. आजच्या पूलमधून आजच्या दिवसामधून जो संघ क्वालिफाय होईल तो सेमीफायनल साठी उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होईल आणि तिसरे षटक घेऊन येते गोलंदाज जग्गू जर्सी नंबर 7. फ्लिक केलेला आहे. चांगला मनगडी फटका पण प्रोटेक्शन आहे मिड विकेट सीमारेषेवर. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव मिळेल एकापेक्षा काही नाही. सिंगलने धावसंख्या आलोच पुढे सरकताना स्कोर कार्डवर 14 धावा. असं वाटतं सामन्यामधला रस निघून गेलेला आहे. औपचारिकता शिल्लक राहील असंच म्हणावं लागेल कारण जो प्रतिकार हवा होता तो बघायला मिळत नाही. प्ले अँड मिस फाईन डिलिव्हरी. गुड जॉब. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते जग्गू द्वारा. धावसंख्या कायम आहे धावफलकावर. येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये 48 धावा बनवाव्या लागतील. अतिशय खडतर आणि कठीण लक्ष्य मी तर म्हणेन. आता मात्र या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक राहिले असंच म्हणावं लागेल. लिडिंग एज गोलंदाज झेपावलेला आहे. सॉफ्ट डिसमिसल. अजून एक फलंदाज बाद होते निलेशच्या रूपामध्ये. लागणारा 5वा झटका नीव एकवेळा पिंपळणे टीमला. हे पाहतो आपण रिप्ले मध्ये. लिडिंग एज स्वतः गोलंदाज झेपावला. कॉटन बोल्ट चांगला झेल त्याने संपन्न केला. तर अशा प्रकारे आता मात्र निम्मा संघ गारद झालेला आहे. अजूनही येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये 48 धावा बनवाव्या लागतील. 9 चेंडू आणि 48 धावा. जग्गू तयार. बॉलिंग रॅम्पवर ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पाहतोय. बॅटची इनर एज घेऊन चेंडू मात्र लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा चौकार. लकी बाउंड्री सज्जनला मिळालेली आहे. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या आता पुढे सरकताना स्कोर कार्डवर 18 धावा. 18ला 5 खेळाडू बाद. एकतर्फी मॅच प्रेक्षकांना बघायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न निश्चितच केला गेला. स्विंग अँड मिस डॉट बॉल. अतिशय चांगला चेंडू होता. फलंदाजाच्या बॉडी लँग्वेजला ओळखून चेंडू टाकला होता. धावसंख्या कायम आहे धावफलकावर 18. फ्लिक केलेला मनगटी फटका क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलेला आहे. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पाहूया रिप्ले मध्ये. जागेवरूनच फ्लिक केला होता मनगडी फटका. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर गेला होता अतिशय वेगाने. 4 धावांसाठी. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 22. अजून 40 धावांची आवश्यकता. 6 चेंडू शेवटचे शिल्लक. शेवटचा अंतिम षटक. योगेश शेवटच्या षटकासाठी तयार. बॉलिंग मार्कवर 6 चेंडू 40 धावा. जवळ जवळ मिशन इज इम्पॉसिबल. पण निश्चितच इथून आता विजयाचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. पिंपळणे टीम कडून चेंडू मात्र पाहतो आपण फाईन लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता. चाललंय फाईन लेग सीमारेषेकडे. फक्त एकच धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे सरकताना स्कोर कार्डवर 23 धावा. आता विजयाचा सुगंध
दरवळताना घे नंद दंडा बहार. एसटी वाकवलेली आहे. फलंदाज बाद. अतिशय वेगवान चेंडू होता आणि त्रिफला बाद. एसट्या उद्ध्वस्त केल्यात गोलंदाज योगेश याने. सज्जनचा खेळ संपुष्टात आला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेशला थोडस लेट ऑर्डर मध्ये पाठवलेलं आहे. आज त्याचा बर्थडे आहे आणि निश्चितच आज बर्थडे साजरा केला जाईल मोठ्या उत्साहामध्ये आणि जल्लोषामध्ये गावामध्ये. पुन्हा एकदा दिनेशला वाढदिवसाच्या आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. या स्पर्धेच्या माध्यमातून 4 चेंडू शिल्लक आहेत. 47 धावांची आवश्यकता. योगेश तयार. अजून एक फलंदाज त्रिफला बाद. बॅक टू बॅक या षटकामध्ये 2 फलंदाजांना मात्र त्रिफला बाद केलेले आहेत. जबरदस्त बॉलिंग योगेश द्वारा. पुन्हा एकदा आपण रिप्ले मध्ये पाहूया. काय चेंडू टाकला होता. ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर आणि फलंदाज मात्र क्लीन बॉल झालेला आहे. 3 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. मोठ्या फरकाने आता सामना जिंकण्याच्या तयारीमध्ये जयदुर्गा टेमगरपाडा. न्यू बॅटर धडाकेबाज बॅटर सुरेश. पण सुरेशला देखील लेट ऑर्डर मिळालेली आहे. पण ऑन हॅट्रिक वर येतो गोलंदाज. हॅट्रिक तर कुठल्याही गोलंदाजाला पूर्ण करता आलेली नाही. राम नाईक याने हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. यस, राम नाईक पहिला हॅट्रिक वीर ठरलेला आहे स्पर्धेमधील. आता दुसरी हॅट्रिक पूर्ण होईल का सुरेश बघूया. हा एक आक्रमक फलंदाज पण हॅट्रिक होता वाचली तिथे. डॉट बॉल, स्विंग अँड मिस. अशा प्रकारे धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 23. शेवटचे 2 चेंडू टाकून आता ही औपचारिकता पूर्ण करायची गोलंदाज योगेशला. अजून एक चेंडू देते डॉट. क्या बात आहे. परफेक्ट बॉलिंग कशाला म्हणतात ते आता योगेशच्या गोलंदाजीमध्ये बघायला मिळते. अचूकता, भेदकता, ॲक्युरेट बॉलिंग, इकॉनॉमिकल त्याचे षटक आतापर्यंत बघायला मिळते. कंट्रोल गोलंदाजीमध्ये चेंडू जाते डॉट. याचबरोबर मॅच फिनिश. सामना इथे जिंकलेला आहे जयदुर्गा टेमगरपाडा या संघाने. मेनी कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक अभिनंदन. आणि या सामन्यातील सामनावीर खेळाडू नो डाऊट योगेश